आज मी बनवणार आहे कोरडूची भाजी। त्यासाठी कोरडूची भाजी साफ करून मी कापून घेतले। स्वच्छ धुवून नंतर कापायची, अगोदर कापायची नाही। अगोदर साफ करायची भाजी। कुठलीही पालेभाजी साफ करून नंतर धुवायची आणि नंतर ती कापायची। नंतर ते घेतले लसूण, कांदा, खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कांदा, मीठ आहे, ते आहे राई, जिरं, हळद, हिंग आणि तेल। एवढे साहित्य मी कोरडूची भाजी करण्यासाठी वापरणार आहे। तेल गरम झालेले आहे, आता आपण टाकूया राई, जिरे, लसूण, हिरवी मिरची, गॅस लो करायचा। त्यानंतर पालेभाजीला कांदा जास्त टाकायचा, कांदा बारीक चिरून घ्यायचा। त्याच्यात मी कोरडूची भाजी आणि कोरडूची भाजी दोन्ही मिक्स केले। जसं मी कचोरी बनवले रानभाज्यांची, त्याचप्रमाणे कोरडू आणि कोरडूची भाजी पण मिक्स करते। आपल्याला हे चांगलं मऊ होईपर्यंत, कांदा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे। कांदा थोडा मऊ व्हायला पाहिजे। कांदा गरम झालेले आहे, शिजलेले कांदा मिरची वगैरे। आता आपण त्याच्यात थोडी हळद टाकूया, थोडासा हिंग टाकूया, परतून घेऊया। आता आपण भाजी टाकूया, थोडी भाजी टाकून परतून घ्यायची, मिक्स करायची। त्याच्या व्यवस्थित कांदा परतला जातो। तर गॅस तिथे मी स्लो ठेवते। आता मी भाजी संपूर्ण टाकून मला नंतर तर आपण उघडून बघूया मला भाजी टाकली किती होती आणि किती आटली बघा। कुठल्याही पालेभाजी असतात ते आपल्या दिसायला खूप दिसतात, नंतरच्या कमी कमी होत जातात। जसं शिजत जातात तसं सुद्धा कमी होतं। आपण शिजलेली भाजी आपण त्यात टाकूया। टेस्टप्रमाणे मीठ, अगोदर आपण मीठ टाकलं नाही, कारण भाज्या जास्त दिसत नाही, आपल्या मिठाचा अंदाज येते। तर आता आपण भाज्या शिजल्यानंतर मीठ टाकू शकतो। इथे ओलं खोबरं, मिक्स करूया। आता पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आपल्याला मिळतात। आमच्याकडे जास्त मिळत नाही, एक बाहेरची भाजी आमच्याकडे मिळते, 3-4 भाज्या इथे मिळतात। ते कोकणात राहतात, त्याला अशा प्रकारच्या भाज्या जास्त खायला वेगवेगळ्या प्रकारच्या। थोड्या वेळात दाखवून ठेवूया, मी थोडे सगळं टाकून झालेलं आहे। आता आपली भाजी झालेली आहे। मी बनवलेली रानभाजी ही